विधान परिषदेचे सभापती पदासाठी राम शिंदेंच्या नावाची चर्चा। भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता। विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला 18 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदासाठी चेतन तुपे तर प्रतोदपदी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। दोन्ही आमदारांची नावे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप सभागृहामध्ये सादर। तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांचं निलंबन आणि प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा, दरेकरांची मागणी। शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कट। संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा। गरज पडल्यास माजी पोलीस महासंचालक पांडेंची सुद्धा चौकशी करणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नागपूरमधल्या विधान भवनामध्ये दोन्ही नेत्यांची चर्चा। हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे सध्या नागपूरमध्ये। नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात चर्चा नाही। 3 वर्षांच्या नंतर आदित्य आणि उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला। स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावलं। काँग्रेसनं सावरकरांवरती बोलणं सोडावं, उद्धव ठाकरेंचा सल्ला। तर भाजप आणि मोदींनी सुद्धा नेहरूंच्या संदर्भात बोलणं बंद करावं, ठाकरेंचं वक्तव्य। वर्तमान धोक्यात असल्यामुळे भूतकाळामधल्या घटनांवरती आम्हाला बोलायचं नाही, आमच्यासाठी राज्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, नाना पटोलेंचं वक्तव्य। तर ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावरती बोलणं नाना पटोले यांनी टाळलंय। शिवसेनेमध्ये असताना प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी होतो, प्रत्येक पक्षामध्ये मान सन्मान मिळत होता। आता मंत्रिपदाचा मुद्दा नाही, पण मिळणारी वागणूक ही चुकीची आहे, छगन भुजबळ यांच्याकडून नाराजीही व्यक्त। राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघच सगळं काही तेच ठरवतात। मंत्रिपदाच्या निर्णयाच्या संदर्भात आम्हाला विश्वासातही घेतलं जात नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी स्थापन करताना पवारांनी सगळं काही विचारलं, पवारांच्या भाषणाच्या आधी भाषण व्हायचं, छगन भुजबळांची माहिती। आता 41 आमदार निवडून आल्यामुळे गरज वाटत नसेल, भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांवरती व्यक्त केली नाराजी। एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ। नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यामधून 4,966 कोटी रुपयांचं उत्पन्न। मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये दुचाकीचा विचित्र असा अपघात। भरधाव वेगानं जात असलेल्या बाईकनं रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला उडवलं, संबंधित व्यक्ती गंभीररित्या जखमी आणि सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मीरा भाईंदरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन, एक व्यक्ती उलट बसून स्कूटी चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल आणि या संदर्भातला अधिकचा तपास सुरू। नग्न अवस्थेमध्ये असलेल्या पुरुषाचा एसी लोकलमध्ये गोंधळ, सीएसएमटी वरून कल्याणला जात असताना संबंधित व्यक्ती महिलांच्या डब्यामध्ये शिरला, तिकीट निरीक्षकांना धक्का मारून याला ट्रेनच्या बाहेर काढलं। मुंबईच्या डोंगरी परिसरामधून 4,70,00,000 रुपयांचा ड्रग जप्त, एकाला अटक, डोंगरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अंधेरी पूर्वमध्ये 40 ते 50 मुलांना एक खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेमध्ये पिकनिकला घेऊन जात असल्याचा प्रकार। अंधेरी कुर्ला रोडवरची बस ही नागमोडी चालत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी बस थांबवली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। बनावट मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन शासनाची आणि मुंबईमधील सोमय्या कॉलेजची फसवणूक। 49 अपात्र विद्यार्थ्यांना पात्र असल्याचं भासवलं आणि या फसवणुकीमध्ये संस्थेमधील जबाबदार पदाधिकारी सुद्धा असल्याची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचे भाऊ केजमधील एका हॉटेलमध्ये हे तिघेही भेटल्याचा व्हिडिओ समोर। केजमधल्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा प्यायला गेलो होतो, समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये मी आहे, झालेल्या भांडणाच्या संदर्भात चर्चा झाली। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केली भूमिका। आमदार रोहित पवार यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या।
संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी व्हावी तसंच बीड जिल्ह्याची दहशत बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची मागणी. जालन्याच्या अंबड शहरामध्ये ओबीसी संघटनांचं अजितदादांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन. भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये डावलल्यामुळे ओबीसी बांधवांची आक्रमक होऊन घोषणाबाजी. मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार. जरांगेंचं मराठा समाजाला उपोषणासाठी आंतरवाली सराटीला येण्याचं आवाहन. पुण्यामध्ये समता परिषदेचं आंदोलन. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ समता परिषदेचं आंदोलन. पुण्यामध्ये दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचं नोझल उडालं. दुर्घटनेमध्ये पेट्रोल पंपाजवळच्या कर्मचाऱ्याचा डोळा निकामी. 3 हत्ती चौकामधल्या एस स्क्वेअर सीएनजी पंपावरची दुर्घटना. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय निकम लाचखोरीचं प्रकरण. 2 आरोपींनी स्वतःहून न्यायालयामध्ये हजर. क्रिकेटर अजिंक्य रहाणेची सोलापूरमधल्या वडापूर गावामधल्या अंगणवाडीला भेट. अंगणवाडीमधल्या खिचडीचा आस्वाद घेऊन रहाणेने चिमुकल्यांसोबत गप्पाही मारल्या. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ मनमाडमध्ये आरपीआय आठवले गटाचा मोर्चा. दोषींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या विमा प्रतिनिधींना दिलं जाणारं कमिशन कमी केल्यामुळे एलआयसी कार्यालयाच्या समोर विमा कर्मचाऱ्यांचं आंदोलन. ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेची निदर्शनं. साईबाबांच्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग होणार असल्यामुळे 20 डिसेंबरला साईबाबांचं मंदिर 3 तास बंद राहणार. मूर्तीची झीज होत असल्यामुळे आणि भविष्यामध्ये आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्यामुळे साई संस्थानाचा निर्णय. नंदुरबारमधल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये 2400 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल. 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चेतक फेस्टिवलसाठी 14 राज्यांमधून अश्वमालक घोड्यांसह दाखल. धुळ्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या तब्बल 54 घटना. दाखल झालेल्या गुन्ह्यामधील पीडितांमध्ये सर्वाधिक 17 विद्यार्थिनी तर 21 मजुरी करणाऱ्या गृहिणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावरती जीवे मारण्याची धमकी. फेसबुक पोस्ट करत सुषमा अंधारेंनी दिली आहे माहिती. अकोला पश्चिम मतदारसंघामधल्या पराभवाचा ठपका ठेवून 7 जणांना भाजपकडून निलंबन केलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजितसिंह पाटील यांच्या पुतण्यासह माजी महापौर पती आणि माजी नगरसेवकांचा समावेश. गोंदियामध्ये बहुजन समाज पार्टीची निदर्शनं. परभणी हिंसाचार प्रकरणामधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकरी संघटनांचं धरणं आंदोलन. आंदोलकांनी कापूस आणि सोयाबीनही पेटवल्या. मागण्या मान्य न झाल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचाही यापुढे इशारा. यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावरती फिरवला ट्रॅक्टर. तर कापसाची होळी करून संभाजी ब्रिगेडनं केलं आंदोलन. लोणार अभयारण्यामधून जाणाऱ्या वाहनांमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात. भरधाव वाहनांच्या धडकेमध्ये 2 हरणं, 1 नीलगाय तर अनेक पक्ष्यांचाही मृत्यू. त्यामुळे या मार्गाला वळण मार्ग देण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी. गोंदियामधल्या कवडीमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 56 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. गोंदियाच्या सालेकसा पोलिसांची कारवाई. रत्नागिरीच्या पीर बाबा शेख दर्ग्यामध्ये राजकीय शपथ घेण्यावरती बंदी. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठा सिद्ध करण्यासाठी घेतली होती शपथ. यानंतर राजकीय स्वार्थासाठी देवाला वेठीस धरू नका, हातीस ग्रामस्थांचा नेत्यांना इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.